पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याच्या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, त्याच्याविरुद्ध पॉक्सो, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांअंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावं आणि यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती प्राधान्यानं करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या। या घटनेची दखल घेत गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना महत्त्वाच्या सूचना केल्या। जिल्ह्यातल्या ग्रामीण परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करण्यात यावी, तसंच त्यांचा डेटाबेस तयार करण्यात यावा आणि त्यामध्ये आधार क्रमांक, स्थानिक व्यवस्थापनामध्ये नोकरीस असल्यास त्याबद्दलची सर्व माहिती, निवासी पत्ता इत्यादी आवश्यक माहिती संकलित करावी। परप्रांतीय नागरिकांवर प्राधान्यानं लक्ष ठेवण्यात यावं आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद ठेवावी, अशा सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या।